ही हरणारी लढाई का लढली इंडिया आघाडीनं तेही देखील पाहूयात। लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत विरोधकांना एकत्र बळ दाखवण्याची संधी इंडिया आघाडीला मिळाली। 10 वर्षात पहिल्यांदाच विरोधकांचं लक्षणीय संख्याबळ हे दिसून आलंय। निवडणुकीनंतर लोकसभेत इंडिया आघाडीची एकजूट सुद्धा दिसलेली आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी दक्षिणेतील दलित चेहरा दिल्याचा संदेश सुद्धा इंडिया आघाडीनं दिला। लोकसभा निवडणुकीमध्ये दलित आणि अल्पसंख्याक इंडिया आघाडी सोबतच आहेत। विरोधकांना उपाध्यक्षपद नाकारून सत्ताधारी सर्वसमावेशक भूमिकेत नसल्याचा संदेश देण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत विरोधकांची एकजूट सुद्धा पाहायला मिळालेली आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आहेत आणि आपले पुढारीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आहेत। भोईटे सर, सर्वात आधी मी तुमच्याकडे येते। सर, आपण पाहतोय की इंडिया आघाडीला माहीत होतं की लोकसभा अध्यक्ष हा त्यांचाच होणार, तरी ते हरणारी लढाई नेमकं का लढले? होता की त्यांच्याकडे इतकं मोठं संख्याबळ की समोर विरोधी पक्ष तेवढ्या मोठ्या संख्येने नव्हते, मजबूत विरोध नव्हता। आता मात्र 2024ला भारतीय मतदारांनी जो एक निर्णय घेतला, जो निकाल समोर आला, त्यात आपल्याला दिसलेला आहे की एक मजबूत विरोधी पक्ष आहे। 293 जर भाजपाच्या एनडीए आघाडीकडे आहेत, भाजपाकडे 272 पेक्षाही 32 जागा कमी म्हणजे 240 आहेत। इंडिया आघाडीकडे जरी तेवढ्या जागा नसल्या तरी सुद्धा एक सक्षम मजबूत विरोधी पक्ष आहे, हे समोर दिसलेलं आहे। आणि मतदारांना, भारतीय मतदारांना हा संदेश स्पष्टपणे इंडिया आघाडीचे जे निर्णय घेणारे नेते आहेत त्यांना द्यायचा असावा की होय, विरोधी पक्ष सक्षमतेनं उभा टाकलेला आहे। त्यामुळे संख्याबळात स्पष्ट दिसत होतं की इंडिया आघाडी हरणार आहे, तरी सुद्धा इंडिया आघाडीनं ही हरणारी लढाई लढण्याचा निर्णय घेतला असावा। तसंच दुसरं, के सुरेश कोण आहे? ते केरळमधील खासदार आहेत, 8 वेळा निवडणूक लढले, परंतु ते दलित नेते सुद्धा आहेत, अनुसूचित जातीतून येतात। त्यामुळे या निवडणुकीत आणखी एक बदल जो दिसला की 2014 आणि 2019ला भारतातील अनुसूचित जातींच्या SC तसंच ST तसंच OBC या वर्गातून जर 2014 आणि 19ची तुलना केली तरी सुद्धा 10% मतं भाजपची वाढली होती। या निवडणुकीत मात्र एक शिफ्टिंग दिसलं। मतदार या 3 समाजातून येणारे, वर्गातून येणारे हे इंडिया आघाडीकडे सुद्धा वळल्याचं आपल्याला दिसलं। त्यामुळे दलित चेहरा आम्ही देतो आहोत, आम्ही दलितांना महत्त्व देतो आहोत, आम्ही दक्षिण भारताला महत्त्व देतो आहोत, हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया आघाडीला, त्यातही काँग्रेसला दाखवायचं असावं। त्यामुळे स्वाभाविकरित्या ही लढाई इंडिया आघाडीनं लढणं महत्त्वाचंच होतं। हो हो, भोईटे सर, आपण पाहतोय खरं तर इंडिया आघाडीनं हरणारी लढाई ही लढलेली आहे। मात्र या सगळ्यातून काँग्रेसला देशात नेमका काय संदेश द्यायचा आहे? गौरी, आपल्यासोबत आपले न्यूज एडिटर नॅशनल प्रसन्न जोशी सुद्धा आहेत। म्हणजे मला प्रसन्न जोशींना याबाबतीत थोडंसं, कारण ते स्वतः लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि त्याआधी ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा देशभर फिरलेले आहेत। त्यामुळे स्वाभाविकच प्रसन्न, मला कुतूहल आहे की नेमकं हे कारणं मी सांगितलीच, परंतु पुढच्या विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या राज्यांच्या येऊ घातलेल्या आहेत आणि एक महत्त्वाची लढाई, पुढचा टप्पा सुरू होणार आहे। तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का प्रसन्न की इंडिया आघाडीची हा जो निर्णय आहे, हा जो मूव आहे की आपला उमेदवार उतरवायचा, एक प्रकारे अनेकांना प्रश्न पडला, हिनवलं सुद्धा जात आहे सोशल मीडियावर की हरलेली लढाई इंडिया आघाडी लढली, नेमकं काय कारण असावं? तुम्हाला काय वाटतं? भोईटे सर, तुम्ही एकदम मगाशी सांगितलेली सगळी कारणं अगदी अचूक आहेत। तो तर सगळा बेसच आहे, म्हणजे ती अगदीच ऑब्जेक्टिव्ह आहे की हे असं होतं आणि त्यामुळे त्यांनी केलं। पण जो आपण सगळेच आणि मुळात सोशल मीडियावरती सारखं वापरलं जात आहे की हरणारी लढाई काँग्रेस किंवा इंडिया आघाडी का लढत होती, याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला 2014 पर्यंत जावं लागेल, जेव्हा प्रश्न विचारला जात होता मोदी नाही तो और कौन।
2019ला विचारला जात होता, मोदी नाही तो और कोण, पप्पू राहुल गांधींना म्हटलं जात होतं. इतका प्रचंड बलाढ्य भाजपा 272 प्लस 2014ला, 2019ला 300 प्लस एकता भाजप. अशांसमोर आणखी कोण, या आणखी कोण, पुढे कोण, मोदी नाही तो और कोण, या सगळ्याची उत्तरं पहिल्यांदा मिळाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 साली. आणि त्यानंतर आता याच्या निवडणुकीच्या आता ज्या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या दरबारी राजकारणाच्या, ज्या संसदीय राजकारणाच्या आहेत, तिथे सुद्धा जे 2024ला मैदानात बघायला मिळालं तेच वातावरण आम्ही तुम्हाला सदनात सुद्धा दाखवू. मग ते सदन लोकसभेचं असेल, राज्यसभेचं असेल. राज्यसभेत अनेकदा दाखवलं, कारण अनेक बिल्स त्यामुळे राज्यसभेत पार झाली नाहीत आणि मग अनेकदा केवळ अध्यादेश काढूनच भागवाव्या लागल्या गोष्टी. आणि विधानसभा आणि परिषदांमध्ये सुद्धा राज्यांचे आम्ही दाखवू, हा संदेश यातून दिलेला आहे. एका अर्थानं म्हणायचं झालं, जरी सोशल मीडियावरती तो उल्लेख असा असला की हरणारी लढाई इंडिया आघाडी का लढली, तरी सुद्धा लढाई ही लढाईची असते. हरणं हा त्याचं किंवा जिंकणं आउटकम असतं. आपण लढणं सोडायचं नसतं हे त्यांनी दाखवून दिलेले. जे एकेकाळी भाजप म्हणत होतं की आम्ही लढत राहू, जेव्हा निकाल लागेल तेव्हा निकाल, असं जो अटल बिहारींपासूनचा भाजप आपण बघितलाय. त्यामुळे हे लढण्यासाठीची लढाई होती, हरणं जिंकणं हे आउटकम. प्रसन्न, आणखी एक मुद्दा थोडंसं लक्षात आणून द्यायचा आहे की तो मुद्दा आहे की यावेळी म्हणजे खरं तर तिसरा कार्यकाळ पंतप्रधान मोदींचा, एनडीएला बहुमत मिळालं आहे, मात्र भाजपला 272 पेक्षा कमी जागा आहेत, 240 आहेत. वेगळ्या विचारांच्या म्हणजे जनता दल युनायटेड असेल, नितीश कुमारांची, जे खरं तर पलटूराम म्हणून ओळखले जातात सतत भूमिका बदलण्यासाठी, तसंच नायडू, चंद्रबाबू नायडू, जे सुद्धा म्हणजे त्यांच्या मागण्या एवढ्या असतात की अगदी दिवंगत प्रमोद महाजन बोलून गेलेले की यांच्या मागण्या कधीच आपण पूर्ण करू शकत नाही, या वाढतच राहतात मारुतीच्या शेपटासारख्या. ते तेलुगू देशमचा असे 2 पक्षांवर ते निर्भर आहेत खरं तर. तरीसुद्धा भाजपनं यावेळी महत्त्वाचे जे खाती आहेत, संरक्षण खातं असेल, केंद्रीय गृहमंत्री पद असेल, हे आपल्याकडे ठेवलं नाही. आता लोकसभा अध्यक्षपदसुद्धा कुठंतरी भाजपाला, अवघ्या जगाला सुद्धा यातून एक संदेश द्यायचा आहे का की होय, आमच्याकडे बहुमत नसेल पक्ष म्हणून, मात्र सरकार म्हणून हे सरकारसुद्धा पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मचं सरकारसुद्धा तेवढंच मजबूत आहे. एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न आहे प्रसन्न यातून. होय सर, 2024च्या आताच्या निवडणुका 4 जूनला जेव्हा निकाल लागला त्यावेळी तुम्ही सुद्धा डिस्कशनला होता आणि सगळा निकाल स्पष्ट झाल्यानंतर जेव्हा आपण इंडिया अलायन्स मधलं जोडतोड कसं असेल असं बोलत होतो, त्यावेळी तुम्ही एक मुद्दा मांडला होता. तो तुमचाच मुद्दा इथे मी परत एकदा आठवण करून देऊयात आपण. तो असा होता की आत्ताचा भाजप हा अटल बिहारी वाजपेयी अडवाणींचा भाजप नाही, दीनदयाळ उपाध्यायांचा तर नाहीच नाही, तो तर आणखी पुढे गेला. आत्ताचा भाजप हा मोदी शहांचा भाजप आहे. हा न वाकणारा भाजप आहे आणि त्याच्या मागची त्यांची भूमिका ही या नेतृत्वातून आलेली आहे. अटल बिहारींच्या समोर तुलनेनं आव्हानं आणखी मोठी होती, कारण त्यांचा बहुमताचा आकडा इतका मोठा नव्हता. 150-180च्या आसपास नेहमी ते राहिले होते. 250 क्रॉस करण्याची शक्यता मोदींच्या नंतरच बघितली, ती 300 आणि 272ला बघितली. तेव्हा आपण जेव्हा हे बघतो की हा मोदी शहांचा भाजप आहे, त्यातून आलेलं हे बळ आहे की आम्ही महत्वाचा डॉमिनन्स आमचाच ठेवणार आहोत, आम्ही घटक पक्षांसमोर. दुसरी गोष्ट, हे जरी खरं असलं की घटक पक्षांची भाजपला आवश्यकता आहे, तरी सुद्धा या घटक पक्षाचे 2 बाबू आहेत, चंद्राबाबू आणि नितीश बाबू, यांची सर एक मर्यादा आहे, ही पण आपण लक्षात घेतली पाहिजे. जर का ते भाजप सोबत राहिले नाहीत आणि समजा इंडिया, शेवटी भीती काय आहे की हे सोडतील भाजपला, इंडियाला आणि इंडियाकडे जातील. इंडिया आघाडीकडे तुमच्यासारखे अनेक पक्ष आहेत, सगळे छोटे 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 पक्ष आहेत, कुणाला 8, कुणाला 7, कुणाला 10 असेच पक्ष आहेत. तिथे तुमचं वेगळं ते कौतुक काय चंद्राबाबूंचं आणि नितीश कुमारांचं? त्यांचं कौतुक, त्यांचं महत्व हे एनडीए मध्येच असेल आणि याच्यातून त्यांना त्यांचा बेनिफिट मिळत राहणार आहेत. प्रसंगी बिहारचं मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांचं असेल, कारण आता यादव तो पूर्ण विरोधात आहे, किंवा आंध्र प्रदेशला मिळणारं स्पेशल स्टेटस किंवा आर्थिक पॅकेज असेल. त्यामुळे हे माहिती आहे भाजपला. आणि मी म्हणालो तसं, हा मोदी शहांचा भाजप आहे जो तुम्ही उल्लेख केला होता, त्यामुळेच भाजप हा डॉमिनेट करते आणि संदेश देऊ पाहताय की आम्ही आघाडीचं सरकार आहोत, पण हे भाजप सरकार. प्रसन्न, एकंदरीत लोकसभेत आणखी एक खूप महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. म्हणजे गेल्या 2 टर्ममध्ये आपल्या देशाच्या लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. यावेळी प्रथमच राहुल गांधी एका संविधानिक पदावर सुद्धा आलेले आहेत आणि विरोधी पक्षनेतासुद्धा या देशाला लाभलेला आहे. संख्याबळाचा मुद्दा होताच अर्थात गेल्या 2 टर्ममध्ये. नेमकं याचं महत्त्व काय, पुढे काय घडताना दिसेल असं आपल्याला वाटतं? सर, आपल्याला कल्पना आहे 2004च्या नंतर जेव्हा सत्तांतर झालं आणि
काँग्रेस नेतृत्वाखाली युपीए आघाडी आली, त्यानंतर 10 वर्ष त्यांना सलग मिळाली. या काळामध्ये अनेकांनी अनेकदा प्रकारे सुचून बघितलं. मनमोहन सिंगांनी अनेकदा उल्लेख त्यांच्या उतरता जो शेवटचा काळ होता टप्प्याचा 2014च्या अलीकडे, तेव्हा ते म्हणाले की राहुल गांधी तयार असतील तर मी कोणत्याही क्षणी स्टेप डाऊन व्हायला तयार आहे. आणि अनेकांची इच्छा होती. पण राहुल गांधी फॉर व्हॉट एव्हर रिझन्स पण मात्र त्यांनी कधी प्रत्यक्ष असं पद घेतलं नाही, जी त्यांची फार मोठी चूक झाली. कारण अशा प्रकारचं मंत्रीपद किंवा कोणत्या तरी संविधानिक पदावरती प्रत्यक्ष येणं, खासदारकी हे पण संविधानिक आहे, पण प्रत्यक्ष पदांवरती येणं, ऑफिस बेरर होणं, हे न झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कशी वाहते आणि बाकी कशा गोष्टी होतात याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. एखादं मंत्रालय तरी प्रत्यक्ष आपण हाताळलं पाहिजे. एक छोटासा रेफरन्स द्यायचा झाला तर ही चूक उद्धव ठाकरेंनी आदित्यच्या बाबतीत होऊ दिली नाही आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मिनिस्टर बनले होते, कारण त्यांना माहित होतं हे असं झालं होतं. राहुल गांधी आता मात्र त्यांच्या वयाच्या आणि अनुभवाच्या टप्प्यावरती ते करतायत. या निमित्तानं खरं तर मंत्रिपदाची काय अगदी प्रत्यक्ष पंतप्रधान पद सुद्धा त्यांच्या आवाक्यात होता, पण ठीक आहे, आता ते ऑपोजिशन लीडर होत आहेत आणि इनफॅक्ट ही कदाचित मंत्रिपदाच्या अनुभवापेक्षा फार इंटरेस्टिंग भूमिका असणार आहे. ऑपोजिशन लीडर सर आपल्याला सुद्धा माहिती आहे, जेव्हा शॅडो कॅबिनेट बनतं त्यावेळी ऑपोजिशन लीडर हा टेक्निकली शॅडो कॅबिनेटमध्ये पीएम किंवा महाराष्ट्रातलं समजा विधानसभेचं शॅडो कॅबिनेट असेल विरोधकांचं, तो ऑपोजिशन लीडर हा सीएमला समकक्ष असतो आणि बाकीच्या लोकांमध्ये विविध खाती वाटली जातात ती आपण सत्ताधाऱ्यांवरती या आमदारांना त्या आमदारावरच्या त्या खात्यावरती लक्ष ठेवायचं. राहुल गांधी आता टेक्निकली जेव्हा लीडर ऑफ ऑपोजिशन बनतील ते एका अर्थानं पंतप्रधानांच्या समकक्ष असतील आणि याच्यातून सगळ्या पक्षांना सोबत घेऊन जाणं, निर्णय सगळ्यांना सोबत घेऊन करणं, इतर पक्षांना वाव देणं, लहान पक्षांना वाव देणं, म्हणजे एक राहुल गांधी ज्यांनी अध्यादेश फाडला होता ज्याची आठवण सारखी करून दिली जाते, ते आता दुसरं टोक बघायला मिळणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये राहुल गांधी सगळ्यांना घेऊन जात आहेत. हे त्यांचा प्रशिक्षणाचा काळ असेल, हा प्रत्यक्ष सत्ता नेतृत्व हातात घेण्याचा काळ असेल आणि एलओपी सारखी प्रचंड मोठी जबाबदारी फार मोठ्या माणसांनी विरोधकांमध्ये सुद्धा आणि काँग्रेसमध्ये आणि अन्य पक्षांनी मोठमोठ्या लोकांनी हाताळलेली, शरद पवारांनी हाताळलेली आहे. तो अनुभव त्यांच्यासाठी महत्वाचा ठरेल. भोयटे सर.